आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर जवळील जांभीळघर गावातील महिलांचा हा पाण्यासाठी असा रोजचा संघर्ष सुरू असतो। गावातील महिला वर्गाला याचा मोठा त्रास होतो। वृद्धांपासून अगदी लहानांपर्यंत सगळ्यांनाच पाण्यासाठी अशी डोक्यावर हंडा कळशी घेऊन पाण्याच्या शोधात पायपीट करावी लागते। आम्ही सुशिक्षित झालो, मात्र तरी देखील आमच्या डोक्यावरील हंडा कळशी कायम आहे। आमचं गाव हे बौद्ध समाजाचं गाव आहे आणि त्यामुळेच आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवलं जातं असा आरोप गावकरी करतायत। हा आमच्यावरच अन्याय का? त्या राठोडी गावामध्ये पूर्ण पाणी येतं आणि आम्ही बौद्ध आहेत म्हणून आमच्यावर अन्याय होतो का? हा का म्हणून अजून आम्हाला तीच वागणूक दिली जाते जी बाबासाहेबांना दिली जात होती की ते म्हणजे त्यांचा विटाळ होता। मग आम्हाला पण तीच वागणूक देता की काय तुम्ही? आज मी MBA शिक्षण घेते, पण माझे 10 ते 5 लेक्चर असल्यामुळे माझी मम्मी बोलते आपल्याला पाण्याची गरज आहे, तू लवकर येत जा। मला पाण्याच्यामुळे माझे लेक्चर स्किप करून येऊन पाणी भरावं लागतं का? तर आमच्या गावात पाण्याची ही अशी तुटक व्यवस्था आहे म्हणून। आणि आमच्याकडे निवडणूक येते तेव्हा सगळे प्रतिनिधी येतात त्यांचं प्रतिनिधित्व मांडवायला, आम्ही तुम्हाला हे करू ते करू, वोटिंग घेऊन जातात, फक्त वोटसाठी येतात। विकासाचं काम काहीच नाही, विकास शून्य। माझं म्हणणं एवढंच आहे की राठोडी आणि मुलगाव या 2 गावांच्या मध्ये आमचं गाव आहे जांभीळघर। तर आमची बौद्ध वस्ती असल्यामुळेच आम्हाला सुविधा येत नाही का आमच्यापर्यंत? कारण आमच्यापर्यंत पाणीच नाही, तर इतरही सुविधा नाही आहेत आम्हाला, पण पाणी ही खूप मोठी समस्या आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी आज झटतोय। तर माझं फक्त एकच आव्हान आहे की आम्हाला पाणी हे शेवटच्या घरापर्यंत दारोदारी पाणी आलं पाहिजे। सातत्याने दरवर्षी जो त्रास आम्हाला सहन करावा लागतो की दुसऱ्याच्या दारात येऊन किंवा खालपर्यंत येऊन पाणी डोक्यावर न्यायचे, तर ते आम्हाला ते त्रास झाले नाही पाहिजेत। असं फक्त एकच हे माझं आव्हान आहे, बस। गावातील प्रत्येक घरासमोर नळ आहे, मात्र या नळाला पाणीच येत नाही। पाण्यासाठीचा हा संघर्ष पाहिल्यानंतर इथल्या गावकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चातून लाखो रुपये खर्चून बोरिंग मारून पाण्याची व्यवस्था केली। मात्र फेब्रुवारी महिन्यामध्ये भूजल पातळी खाली गेल्यानंतर या बोरिंगला दरवर्षी पाणी येत नाही आणि त्यामुळे फेब्रुवारी नंतर पुढील 4 महिने घरातील प्रत्येकाला, विशेषतः महिलांना, असे डोक्यावर हंडा कळशी घेऊन पाण्यासाठी पायपीट करत पाणी आणावं लागतं। कधी फार्म हाऊस तर कधी आश्रममध्ये जाऊन त्यांना विनंती करून पाणी घ्यावं लागतं। इथल्या ग्रामपंचायतीकडून पाणी योजनेवर पंचवार्षिक योजनेत लाखो रुपये खर्च केले गेले, मात्र आम्हाला त्यांच्याकडून पाणी दिलं जात नाही। आमच्या ग्रामपंचायतीत मोडणाऱ्या दुसऱ्या गावांना मात्र मुबलक पाणी पुरवठा केला जातो। आमच्या गावात पाणी नसल्यानं मुलांना कोणी मुली द्यायला तयार होत नाहीत, त्यांची लग्न रखडलेली आहेत असं गावकरी सांगतात। वय आता 55, मला पण पाणी जास्त जमत नाही आणायला, हातपाय दुखतात, सतत दवाखाना आमचा चालू असतो। माझ्या घरात माझा मुलगा पण अजून लहान आहे, त्याचं लग्न नाही झालं, मला ते पाणी तसं तेवढं लांबून आणावं लागतं। सगळ्या गावात अख्या राठोडी चाळी खालीवर लोक राहतात, त्यांना पाणी, मग आम्ही खुद्द गाववाली असून आम्हाला पाणी नाही। आमची समस्या कधी सुटणार आहे? आमची सासू सासरा मेले, आता आमचं पण एवढं 50-60 वय झालं, अजूनपर्यंत आम्हाला पाणी नाही। आता आमच्या सुना आल्या, सुनांना पण पाणी नाही। आमच्या मुलांना कोणी मुली देत नाही कारण तुमच्या गावाला पाणी नाही, तुमची ही अवस्था आहे। किती त्याच्यामुळे मुली मिळत नाही मिळत, कारण लोक आले तर आमच्या दारात पाणी नाही, आमची भांडी रिकामी दिसतात। पाहुणी लोक आमच्या गावाला आली, आमच्या घर बघायला तर आमची भांडी खाली का? तुम्हाला पाणी नाही का? अख्या मुंबई पर्यंत पाणी गेलंय ना, तुमच्या जांभीळघर मध्ये कसं पाणी नाही? किती पाण्याची अवस्था आमची बेकार आहे। 70 वयामध्ये माझा हात पण सरलूला पांगला पडलेला आहे। सून माझी कामाला जाते, नाती माझ्या लहान लहान आहेत। मला हे लांबता पाणी येत नाही, कुणी डोक्यावर उचलून दूर देईल, घरी उतरायला कोण माणूस असेल तर मी पाणी भरते, नाही तर मग पाणी मला भेटत नाही। मग दाराशी माझा नळ जर असला तर मी जागेवर दुरी भरून पाईप लावून दुरी भरून ठेवू शकतो। सून आल्यानंतर घरात भांडी जेवू शकते ना, नाही तर पाण्यावरून मरायला होईल मला। रोजची ही परिस्थिती आहे। अहो फिर्या गेले, आमच्या हालत हीच आहे। सर आम्हाला नाही, आमच्या गावाला एका दुसरं गाव आहे जॉईंट, त्याला एका हक्केवर आहे ते गाव, आणि त्या गावामध्ये भरपूर पाणी असतं, आजूबाजूला भरपूर पाणी आहे आणि आम्हालाच का हा संघर्ष करावा लागतो? आमच्या इकडेच का पाण्याचा तोटा किंवा पाण्याची दखल का घेतली जात नाही? यासाठी आम्हाला स्वतःच्या हक्काचं पाणी हवंय। इकडे तिकडे जाऊन दुसऱ्याला विनंती करून हे पाणी आम्हाला नकोय, आम्हाला स्वतःच्या हक्काचं पाणी पाहिजे। प्रत्येकाच्या घरोघरी
पाणी दारात यायला पाहिजे. कारण आता सगळ्या माता भगिनीचं वयस्कर वृद्ध बायका पाणी भरतात, त्याच्यामुळे त्यांना लांबून आणणे शक्यच नाहीये ना. म्हणून आम्हाला प्रत्येक घरोघरी नळ यायला पाहिजे आणि आम्हाला अधिकाराचं हक्काचं पाणी मिळायला पाहिजे. ग्रामपंचायतीनं एक टाकी बांधून पाण्याची व्यवस्था केली आहे, मात्र ती टाकी अस्वच्छ आहे. तिथे कधीतरी पाणी येतं, मग तिथे पाणी आल्यावर तिथे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांचीही अशी गर्दी होते. विशेष म्हणजे या गावाच्या अगदी काही किलोमीटरवर बारवी धरण आहे. या बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील पालिका, महापालिका आणि MIDC क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणाच्या शेजारी असलेल्या गावाला पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. याहून दुर्दैव ते काय म्हणावं. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था जांभीळघरच्या गावकऱ्यांची आहे. डॅमचं पाणी जो जवळ आहे ना आम्हाला इथून, मग तो मुंबईला पाणी जातो, ठाण्याला पाणी जातो, मग इथं का नाही पाणी येऊ शकत? हा, ते काहीतरी नेते लोकांनी सगळंही करायला पाहिजे ना, मग तरच पाणी येईल ना. तो तसा येईल का? माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली. आम्ही हेच तरस काढतो. रात्रीच्या रात्री येऊन शनी इथं बसतो आम्ही पाण्यासाठी. आता घरी जाऊन शनी दोन घरातली कामं करायची, पाण्याच्या मागे जावायचं, हेच काम आमचं. हा, पोहरा लहान लहान पोरं आहे, नातरुंड आहे, त्यांना समजावा काय पाणी भरायचं. आम्हाला पाण्याची फक्त अशा एवढी करून द्या आम्हाला. ग्रामपंचायतीने कधी लक्ष दिलं नाही का तुमच्या? कधीच दिला नाही लक्ष. एवढे जातात बाया मीटिंगला जातात, येईल येईल पाणी येईल, पण पाणी काही येत नाही. सरपंचांना याबाबत विचारलं असता पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जातीभेद केला जात नाही. उन्हाळ्यामध्ये 4 महिने सगळीकडे पाणी टंचाई असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मेन म्हणजे इथे समाज वगैरे असं काही नाहीये. तिन्ही गाव आपली एकत्रच आहेत आणि सगळ्यांना समाजात जे घटक राहतात सगळ्यांना पाण्याची ही गरज असतेच. त्यामुळे पाण्याची टंचाई आता ही सध्या उन्हाळा असल्यामुळे 4 महिने फक्त ही टंचाई भासते. त्यामध्ये आपलं जलजीवन मिशनचं नवीन काम चालू आहे ना, ज्या ठेकेदारांनी म्हणजे नवीन पाईप टाकण्यासाठी जे ठेकेदारांनी पाईप टाकले त्यात ते आपले जुने पाईप आहेत ते त्यामध्ये नादुरुस्त झाले, तर त्याचं आता काम चालू आहे. आणि पाण्याची टंचाई ही फक्त 4 महिनेच भासते आणि आम्ही त्यांना गेल्या 4 वर्षापासून त्यांना पाणी पुरवठा करतोच आहे. फक्त आता म्हणजे ते कामही चालू आहे. आजही त्यांना पाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी पाणी चालू आहे और काही ठिकाणी पाण्याचं काम म्हणजे पाईप दुरुस्तीचं काम चालू आहे. नाही, हे असं नाहीये. प्रत्येकाला आता तिन्ही गाव आहे, तिन्ही गावांमध्ये आम्ही जसं पाणी म्हणजे आपलं चालू होतं तसं आम्ही पाणी प्रत्येका ठिकाणी वेळच्या वेळी पोहोचवतोच. असं काही नाहीये की आम्ही म्हणजे ते असं काही नाहीये. जे म्हणतायत ते पूर्णपणे चुकीचं म्हणतायत. दरम्यान जांभीळघरातील गावकऱ्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हा देश फक्त श्रीमंत आणि धनदांडग्यांचा आहे. सर्वसामान्य आणि गरिबांच्या नशिबी इथे साध्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागतो. पब्लिक मीडिया, जांभीळघर, अंबरनाथ.